नमस्कार. अकाली केस पिकणे किंवा तरुण वयात केस पांढरे होणे ह्यालाच आयुर्वेदात पालित्य असं म्हटलं जातं. तर तरुण वय हे सहसा 25 to 60 हा जो एज ग्रुप आहे ह्याला यंग एज असं म्हटलं जातं. त्यातल्या त्यात 40च्या आधी जर केस पांढरे होत असतील तर ते रिव्हर्स करता येतं. तरुण वय हा सहसा पित्ताचा काळ म्हटला जातो. जसा बाल्यावस्था आहे हे कफाचा काळ, वार्धक्य हे वाताचा काळ, तसं तरुण वय हे पित्ताचा काळ. आणि त्यातल्या त्यात जर एखाद्या व्यक्तीची प्रकृती ही पित्त प्रकृती असेल तर केस पांढरे होण्याची शक्यता ही जास्त असते. तर 3 महत्वाचे स्टेप्स आहेत जे अगदी व्यवस्थित फॉलो केले तर 1-2 ते 3 महिन्यांनी तुम्हाला फरक जाणवायला लागेल. पांढऱ्या केसांच्या ठिकाणी काळे केस यायला सुरुवात होईल. तर आपण बघूया हे 3 उपाय काय आहेत. पहिला स्टेप आहे तो म्हणजे निदान परिवर्जन. निदान परिवर्जन म्हणजे केस पांढरे होण्यासाठी जे काही कारण घडतायत तर ती कारण थांबवायची. तर सर्वात महत्वाचं कारण काय, तर जेवणामध्ये आंबट, खारट आणि तिखट पदार्थांचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातोय का आणि हे बऱ्याच वर्षांपासून चालू आहे का हे बघा. जसं जेवणात मीठ असतं पण काही जणांना वरून मीठ घेण्याची सवय असते. काही जणांना अगदी आपण जशी भाजी खातो तसं लोणचे, पापड खाण्याची सवय असते. सकाळी उठून गरम पाण्यामध्ये अगदी 1 लिंबू पिळून पिण्याची सवय असते. तिखट म्हणायचं झालं तर अगदी झणझणीत मसालेदार हिरवी मिरची टाकून बनवलेले भाज्या. तर ह्यापैकी कुठलं कारण घडतंय का हे बघा. तर हे सगळे तिखट, आंबट, खारट पदार्थांचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला अगदी कमी करावं लागेल. दुसरा महत्वाचा कारण म्हणजे स्वभाव दोष. तर त्यामध्ये क्रोध, शोक, भय, एखाद्या व्यक्तीला खूप जास्त राग येत असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टींची स्ट्रेस घेण्याची सवय असेल, बऱ्याच कुठल्या तरी कारणामुळे बऱ्याच वर्षांपासून तो दुःखात असेल तर ह्यामुळे सुद्धा अकाली केस पिकणे हे दिसून येतं. तिसरा महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वर्षांपासून तुम्ही अगदी कडकडीत गरम पाण्याने केस धुताय का तर ते थांबवा. केस थंड किंवा थंडीच्या दिवसांमध्ये अगदी कोमट पाण्याने केस धुवायचे आहेत. केस गळणे किंवा केस पिकणे हे दोन्हीही समस्या ह्याने थांबतात. आणि सर्वात शेवटचं कारण म्हणजे आजकाल आपण जे बघतोय ते हेअर ट्रीटमेंट्स. तर बऱ्याचशा केमिकल्सनी वरच्यावर आपल्या केसांना ट्रीटमेंट केल्याने सुद्धा केस पिकण्याची समस्या होऊ शकते. तर हे जे निदान परिवर्जन आहे, जे काही कारण आहेत हे थांबवले तर एक 50% काम किंवा 50% ट्रीटमेंट जे आपण म्हणू ते इथेच होऊन जातं. दुसरा जो स्टेप आहे तो म्हणजे स्थानिक चिकित्सा, लोकल अप्लिकेशन. तर ह्यामध्ये शिरो अभ्यंग आणि शिरोलेप येतं. तर शिरो अभ्यंगासाठी आयुर्वेदात बरेच असे तेलं सांगितले आहेत पण त्यातल्या त्यात इझिली अवेलेबल आणि इफेक्टिव्ह जो आहे तो म्हणजे नीली भृंगराज तेल. तर ह्यामध्ये नीलिका म्हणजे इंडिगो पावडर आहे, भृंगराज आहे, त्रिफळा आहे, अजून केशीय द्रव्य जसे यष्टीमधू आहे, गोदुग्ध, गाईचे दूध, असे सगळे केशीय औषधांनी बनवलेले हे तेल आहे. शिरो अभ्यंगासोबतच आपण एक सोपा हेअर पॅक घरच्या घरी बनवू शकतो. त्यामध्ये समप्रमाणात त्रिफळा, भृंगराज, नीलिका आणि लोहभस्म. जर ह्यामध्ये लोहभस्म अवेलेबल नसेल तर तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये त्रिफळा, भृंगराज, नीलिका हे समप्रमाणात घेऊन भिजवू शकता. तर हे भिजवायचं कशात तर भाताच्या पाण्यामध्ये. तर तांदूळ जे आहे ते अर्धी वाटी तांदूळ 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. 3 ते 4 तास भिजत ठेवल्यानंतर जे काही पाणी आपल्याला भेटतं त्या पाण्यामध्ये हे पावडर भिजवायची आहे आणि ते तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये रात्रभर भिजत ठेवू शकता. मग सकाळी जी पेस्ट आपल्याला भेटते ती व्यवस्थित केसांच्या मुळाशी लावायची आहे आणि मग ते कमीत कमी 25 मिनिटं, 25 ते 30 मिनिटं सोडायचं आहे. त्याच्यानंतर माइल्ड जे काही तुमचं शॅम्पू आहे किंवा शिकेकाई आहे त्याच्या घरच्या घरी तुम्ही त्याचा काढा बनवून केस धुवू शकता. हा लेप आठवड्यातनं कमीत कमी 2दा लावायचा आहे. तिसरी महत्वाची स्टेप म्हणजे आयुर्वेदिक चिकित्सा. तर आपण बघतो की केस पांढरे होतात ह्यामागे एक आम्लपित्त हा सुद्धा कारण असू शकतो. बऱ्याच वर्षापासून ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे किंवा पचन व्यवस्थित होत नाहीये त्यांनी वैद्यांच्या सल्ल्याने आम्लपित्ताची चिकित्सा करून घ्यावी. दुसरी चिकित्सा म्हणजे शोधन चिकित्सा म्हणजेच पंचकर्म. तर त्यामध्ये विरेचन आणि नस्य हे जे 2 प्रकार आहेत हे वैद्यांच्या सल्ल्याने घेतल्यास ह्याचा सुद्धा खूप छान रिझल्ट आहे. घरच्या घरी तुम्ही काय करू शकता तर एक 15 ते 20 काळे मनुके रात्री भिजत घालायचे आणि सकाळी उपाशी पोटी खायचे. तर ह्यानी शरीरातलं पित्त कमी होण्याला
मदत होते. ह्याचप्रमाणे तुम्ही सकाळी रसायन चूर्ण किंवा आमलिकी रसायन सुद्धा एक अर्धा चमचा उपाशीपोटी कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. अजून एक अगदी प्रभावी उपाय म्हणजे काळे तीळ, भृंगराज आणि आवळा चूर्ण हे समप्रमाणात मिक्स करून ठेवायचं. म्हणजे प्रत्येकी 10 ग्राम असं एक 30 ग्रामचा आपण चूर्ण बनवून ठेवायचा आणि सकाळी उपाशीपोटी एक पाव चमचा एक 2 ते 3 महिने सलग घेत राहायचं. तर ह्याच्याने सुद्धा केस काळे होण्यासाठी मदत होते. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ह्यामध्ये सांगितलेले उपाय ते करून बघा आणि तुम्हाला कसा फरक पडला हे सुद्धा मला कमेंट थ्रू नक्की कळवा. अजून कुठल्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आवडेल हे सुद्धा कमेंट थ्रू कळवा. सर्वे जनः सुखिनो भवन्तु.